हॅलो विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या भागात विचार प्रक्रिया म्हणजे थिंकिंग प्रोसेस हा अभ्यास पाहिला होता. यामध्ये आपण विचार प्रक्रियेतील काही घटक अनुभवले होते, पाहिले होते. त्यामध्ये मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना, आकृतिबंध, भाषा अशा वेगवेगळे घटक आपण पाहिले होते. बरोबर. विचार प्रक्रिया म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आपण अशी व्याख्या पाहिली होती की विचार प्रक्रिया ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि मानसिक प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादींचा समावेश होतो. विचार प्रक्रियेत एकूण काही महत्त्वाचे घटक आपण अभ्यासले होते: मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना, आकृतिबंध आणि भाषा. अशा चारही गोष्टींचा आपण परवा अभ्यास केला होता आणि विचार प्रक्रिया कशी चालते हे लक्षात घेतलं होतं. मानसिक प्रतिनिधित्व याचा अर्थ असा होता की मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियांसमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा तयार होते आणि त्याद्वारा विचार प्रक्रिया सुरू होते. तसेच काही कन्सेप्ट किंवा संकल्पनाद्वारासुद्धा आपण विचार प्रक्रिया करू शकतो. आकृतिबंधानुसार आणि भाषेच्या साहाय्यानं आपण विचार प्रक्रिया पार पाडू शकतो. हे आपण मागच्या पाठात किंवा मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला होता. आज आपण विचारांचे प्रकार पाहणार आहोत मुलांना. विचारांचे एकूण 2 प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण एका विचार प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. एक प्रकार समस्या परिहार आणि दुसरा म्हणजे सर्जनशील विचार. समस्या परिहार आणि सर्जनशील विचार असे विचारांचे एकूण 2 प्रकार मानले जातात. पैकी एक जो पहिला प्रकार आहे समस्या परिहार. परिहार म्हणजे सोडवणं. मग काय सोडवायचे आपल्याला, तर समस्या सोडवायची. मी मागच्या तासालाच तुम्हाला सांगितलं, विचार प्रक्रिया तेव्हा सुरू होते जेव्हा समस्या निर्माण होते. जोपर्यंत आपल्याला ती समस्या असत नाही तोपर्यंत त्या दिशेने आपण विचारच करू शकत नाही. त्यामुळे विचार प्रक्रियेची सुरुवात किंवा मूळ जर शोधायचंच म्हटलं तर ती काय असते, समस्या असते. आपल्यासमोर समस्या असल्याशिवाय, अडचण असल्याशिवाय आपण त्या गोष्टीचा विचार करूच शकत नाही. आणि म्हणून त्या समस्येचा परिहार करणं किंवा ती समस्या सोडवणे हा विचारांचा पहिला प्रकार आहे असं आपण मानतो आहोत आणि आहेच. म्हणून समस्या परिहार म्हणजे काय आणि त्याचे काही जे पॉईंट्स आहेत ते आज आपल्याला इथे बघायचे आहेत. मग आता समस्या परिहार आणि सर्जनशील विचार असे 2 विचारांचे प्रकार पडतात. पैकी समस्या परिहारामध्ये तो परिहार कसा केला जातो, समस्या सोडवली कशी जाते, समस्येचं निराकरण कसं केलं जातं, प्रॉब्लेम सॉल्विंग कसं केलं जातं, या सगळ्या गोष्टींसाठी काही टप्पे आपल्याला बघावे लागणार आहेत. पहिलं म्हणजे आपल्याला मूळ योग्य पद्धतीनं समस्या ओळखता आली पाहिजे. 2 समस्या ओळखता आली की त्यावरती पर्यायी उपाय योजता आले पाहिजे, शोधता आले पाहिजे. 3 आले असलेल्या पर्यायांपैकी एखादा योग्य पर्याय निवडता आला पाहिजे. आणि 4 प्रत्यक्ष पर्यायाची अंमलबजावणी करता आली पाहिजे. म्हणजे 1 समस्या ओळखणे, 2 पर्यायी उपाययोजना शोधणे, 3 एखादा पर्याय निवडणे आणि 4 पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. असे एकूण 4 भाग आपल्याला करावे लागणार आहे. आता समस्या परिहार करायचा आहे, प्रॉब्लेम सोडवायचा आहे. परिहार म्हणजे काय म्हटलं, सोडविणे. समस्या म्हणजे काय, प्रॉब्लेम परिहार म्हणजे सॉल्विंग. बरोबर. मग मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की समस्या निर्माण झाल्यानंतरच आपण विचार प्रक्रियेला सुरुवात करतो आणि अशी ही विचार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, समस्येचा परिहार करण्यासाठी आपल्याला समस्या परिहार म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घ्यावं लागेल. मग जीवनात उद्भवलेल्या समस्यांवर उपाय शोधण्याची प्रक्रिया म्हणजे समस्या परिहार होय. जेवढ्या आपल्याला समस्या उद्भवतात त्यावरती उपाय शोधण्याची जी प्रॉपर प्रक्रिया आहे त्याला आपण समस्या परिहार असं म्हणू. समस्या परिहार हा विचारांचा एक प्रमुख प्रकारच मानला जातो. समस्येचे निराकरण करणे किंवा ती सोडवणे हे विचार प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य म्हणून ओळखले जाते.
मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय उदाहरणार्थ दाखल करता येईल की कोडं सोडविणे, अडचणीतून मार्ग काढणे, प्रश्नांचं उत्तर शोधून काढणे, तोडगा काढणे, ही सर्व समस्या परिहाराचीच विविध रूपं आहेत असं आपण म्हणूया. समस्या आधी असो, साधी असो की अवघड असो, पण त्यामुळे मानवाला शांत बसता येत नाही. ती समस्या किती साधी आहे, किती अवघड आहे, हे कसं जरी असलं तरी तो विचार करण्यास मात्र प्रवृत्त होतो आणि तो सोडवण्याची तो धडपड करतो. हे सगळं करणं म्हणजे समस्या परिहार आहे. समस्यांवरती उपाय शोधण्याची त्याची जी ही प्रक्रिया आहे, त्याची जी ही धडपड आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? समस्या परिहार म्हणणार आहोत. समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचं योग्य उत्तर मिळेपर्यंत व्यक्तीकडून जो काही विचार केला जातो, त्याबाबत जे काही वर्तन केले जाते, त्यासच समस्या परिहारात्मक वर्तन असं म्हटलं जातं. समस्या नजरेसमोर आल्या आल्या आपण मनातल्या मनात विचार करायला लागतो. समस्येला अचूकता मिळेपर्यंत विचार प्रक्रिया सुरूच असते. जोपर्यंत आपल्या समस्येचं योग्य उत्तर मिळत नाही, तोपर्यंत त्याचा पाठलाग मात्र आपण सोडत नाही. आणि म्हणून समस्येला अचूक उत्तर मिळेपर्यंत विचार प्रक्रिया सुरू ठेवली जाते. उत्तराची खात्री मिळाल्यानंतरच किंवा उत्तराची खात्री झाल्यानंतरच विचार प्रक्रिया थांबते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो विचार चालू राहतो, त्याला आकार आपण देत असतो, त्या सगळ्यांना समस्या परिहारात्मक विचार प्रक्रिया असं म्हटलं जातं. थोडक्यात समस्या निर्माण झाल्यापासून समस्या सुटेपर्यंत म्हणजे सोडवण्यापर्यंत हा जो प्रवास आहे तो समस्या परिहाराचाच प्रवास आहे, हे लक्षात घ्या. समस्या निर्माण होताच व्यक्तीच्या विशिष्ट मनोन्यास म्हणजे काय? तर मनाची तयारी, मनाची ठेवण, मेंटल सेट म्हणूयात आपण त्याला. न्यासाच्या अनुरोधानं खरं तर त्या समस्येची उकल करण्याच्या हेतूनं मग विविध पर्याय, विविध विचार तिच्या समोर येतात आणि व्यक्ती त्यातील काही पर्याय योग्य न वाटल्याने त्याचा त्याग करते आणि अचूक उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालू असतो. बघा, एक उदाहरण दिलं की तुम्हाला सांगेल. आपल्याला कोडी घालतात, बरोबर? मी पण तुम्हाला एक कोडं घालते. साधं सोप्पं कोडं, तुम्ही लहानपणी ते खेळलं असेल, बरोबर? काय कोडं? की चटचट चटले. बघा, चटचट चटले, चमच्याने हटले, ओळखा पाहू मी काय म्हटले. चटचट चटले, चमच्याने हटले, ओळखा पाहू मी काय म्हटले. मग ही तुमच्यासमोर कोडं घातलं आहे. म्हणजे हा काय झाला मुलांना, तुमच्यासमोरचा तर प्रश्न आहे. तुम्हाला त्याचं काय द्यायचं आहे? उत्तर द्यायचं. म्हणजे तुम्हाला ती समस्येचा परिहार करायचा आहे. समस्या तुम्हाला सोडवायची आहे. मग ते कोडं मी कसं सोडवणार? चटचट चटले, चमच्याने हटले, काय हटण्याची प्रक्रिया असते? काय झालं असेल बरं? म्हणून मग आपण काय करतो? सगळे पर्याय शोधतो, सगळ्या बाजूने विचार करतो आणि सगळ्यात शेवटी आपल्याला साधं उत्तर सापडतं, ते म्हणजे पिटलं, बरोबर? म्हणजेच काय की आपण त्या उत्तराला येऊन थांबतो. पण हे उत्तरला येऊन थांबण्याआधी आपण बऱ्याच गोष्टी पडताळून पाहिलेल्या असतात. बऱ्याच गोष्टी म्हणजे हे करून पाहिलेल्या असतात, विचार करून पाहिलेल्या असतात की हे उत्तर असेल का, हे उत्तर असेल का, हे उत्तर असेल का. त्याचे सगळ्या पर्यायी बाजू पडताळून पाहिल्या जातात आणि मग शेवटी आपलं उत्तर सापडतं. तुम्हाला घातलेली कोडी, गणिताची कोडी असतील, ते उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला सगळ्या आकडेवारींची नोंद घ्यावी लागते. थोडक्यात काय हो, तुमचा हा मनोन्यास असतो, मनाची तयारी असते की हे मला करायचं आहे, हा मला प्रश्न सोडवायचा आहे. मग त्याची उकल करण्याच्या हेतूने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता, पर्याय शोधता आणि त्यातील योग्य तो पर्याय शोधून निवडून ठेवला जातो. आणि जो पर्याय योग्य वाटत नाही त्याचा विचार केला जात नाही, त्याचा त्याग केला जातो. मग अचूक उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालू असताना सरतेशेवटी एक पर्याय म्हणून तुमच्याकडं उरतो आणि मग ती तुम्हाला खात्री देतो की येस, हाच पर्याय म्हणजे माझं उत्तर असेल. मग अशा वेळी तुम्ही त्याची खात्री करून घेता आणि या खात्री करून घेण्यालाच पडताळा म्हणतात. आणि पडताळा योग्य असल्यामुळे आपल्याला असं आढळून आलं की हा येस, हेच आहे.
तर मगच आपल्या समस्याचं काय होतं, परिहार होतो, ती समस्या सोडवली जाते. आणि ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं किंवा ज्यावेळी ती प्रक्रिया पूर्ण रीतीने अचूक पद्धतीने होते, तेव्हाच समस्या परिहार हा किंवा परिहाराची विचार प्रक्रिया थांबते. तोपर्यंत परिहाराची विचार प्रक्रिया थांबत नाही. म्हणजे समस्या सुरू झाल्यापासून तर समस्या योग्य पद्धतीने, मी योग्य म्हटलं आहे, अचूक म्हटलं आहे, सोडवेपर्यंत विचार प्रक्रिया चालूच राहते. ॲज सपोज की असं झालं की तुम्ही विचार करताय खरं, पण तुम्हाला योग्य विचार करता आला नाही, योग्य अचूक रीतीने ते पर्याय मांडता आले नाहीत किंवा पर्याय सिलेक्ट करता आले नाहीत, तर मग मात्र तुमचं प्रश्नाचं उत्तर, तुमची समस्या कदापि सुटत नाही. आणि मग जेव्हा कदापि प्रश्न सुटत नाही, मात्र विचाराची प्रक्रिया आपली चालूच राहते. केव्हा थांबते ती विचाराची प्रक्रिया? जेव्हा तुम्ही स्वतःचं अचूक उत्तर शोधाल, समस्येचं अचूक उत्तर शोधाल आणि तुम्हाला ते समाधान लाभेल, तेव्हाच तुम्ही तुमच्या समस्या परिहार केल्यासारखं असतं. अन्यथा त्याला आपण समस्या परिहार म्हणू शकत नाही किंवा ती विचार प्रक्रिया थांबवूच शकत नाही. प्रश्नांचं योग्य उत्तर जोपर्यंत मनुष्याला मिळत नाही, तोपर्यंत त्याची विचार प्रक्रिया ही चालूच राहते. अशांना म्हणायचं समस्या परिहार. पण हा समस्या परिहार करत असताना काही स्टेप्समधून, काही पायऱ्यांमधून, काही अवस्थांमधून, काही घटकांमधून आपल्याला जावं लागतं. आणि त्या घटका, ते अवस्था आत्ता आपण पाहणार आहोत. समस्या परिहारातील पायऱ्या. मग एकूण 4 पायऱ्यांनी आपण समस्येचा परिहार करू शकतो. 1. समस्या सोडवणे. 2. पर्यायी उपाय शोधणे. 3. एखादा पर्याय निवडणे. आणि 4. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. मग आता आपल्याला समस्या परिहाराच्या पायऱ्या बघायच्यात. मग मी किती सांगितल्या? 4 सांगितल्या. 1. समस्या सोडवणे. 2. पर्यायी उपाय शोधणे. 3. एखादा पर्याय निवडणे. 4. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा समस्या येते तेव्हा ती सोडवण्याचा आपण काय करायचं आहे? प्रयत्न करायचा, बरोबर. 2. ती सोडवण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधायच्या आहेत की कोणती गोष्ट केल्यानंतर ही समस्या आपल्याला सुटू शकेल. ही केल्यानंतर सुटेल, ती केल्यानंतर सुटेल, ती केल्यानंतर सुटेल, बरोबर. आणि त्याच्यानंतर योग्य तो पर्याय निवडला जातो आणि त्याच्यानंतर मग त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. आणि मग अंमलबजावणी केल्यानंतरच समस्या सोडवली जाते आणि समस्या सोडवल्यानंतरच ती विचार प्रक्रिया थांबते, बरोबर. म्हणून पहिला टप्पा बघूयात, समस्या सोडवणे. या पहिल्या अवस्थेत काय केलं जातं पहा. या अवस्थेत आपण समस्या ओळखतो किंवा ओळखणे आणि ती व्यवस्थित मांडून घेणे किंवा मांडणे आवश्यक असतं. समस्या जर आपल्याला योग्य पद्धतीनं समजली नाही, तर मग मात्र समस्या सुटणे अजिबात शक्य होत नाही. मग छान उदाहरण दिलं आहे तुम्हाला पुस्तकामध्ये. जर एखादं बाळ पोटदुखीनं रडते, म्हणजे त्याचं रडण्याचं कारण काय आहे? पोटदुखी. म्हणजे समस्या काय आहे? पोटदुखी. परंतु त्याच्या आईला ती पोटदुखी कळली नाही, बरोबर. तिला काय वाटतं की आईला बाळ भुकेमुळे रडते, त्याला भूक लागली म्हणून रडत असेल, असा ती अंदाज व्यक्त करते. आणि अर्थात ती त्याला खाऊ पिऊ घालणार, सहज आहे. तर समस्या आणखीन काय होत जाणार? वाढली जाणार. म्हणजे ती समस्या योग्य ओळखली का? नाही ओळखली. जर समस्या नीट ओळखता आली नाही, चूक झाली, तर समस्या सुटू शकत नाही. उलट ती काय होते? बिघडू शकते, बरोबर. म्हणजे तुम्हाला या उदाहरणं लक्षात येईल की पोटदुखीचं योग्य कारण जर समजलं असतं आईला, तर निश्चित त्याच्यावर औषध हा योग्य पर्याय आहे, बरोबर. पण तो तिने दिला आहे का? सध्या नाही, कारण तिला असं वाटलं की भूक लागल्यामुळं बाळ रडत असेल, ठीक आहे, असा अंदाज केला. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी तसा विचार केला गेला आणि तशीच कृती पण केल्यामुळे समस्या सुटत नाही. म्हणजे साहजिकच मुलांनो हे लक्षात घ्या, कोणतीही समस्या विचारपूर्वकच सोडवावी लागते. त्याचा पर्याय विचारपूर्वक बघावा लागतो, त्या अवस्थेचा विचारपूर्वक विचार करावा लागतो,
तर ती समस्या सुटली जाते, अन्यथा सुटली जात नाही. म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण समस्या समजावून घेणं, ती ओळखणं, तिची व्यवस्थित मांडणी करणं अतिशय आवश्यक असतं. तर समस्या सुटू शकते, अन्यथा समस्या सुटू शकत नाही. दुसरा म्हणजे पायरी आहे ती म्हणजे पर्यायी उपाययोजना किंवा पर्यायी उपाय शोधणे. आता जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा नाना विविध प्रकारच्या वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात, बरोबर. एखादा खून झाला आहे तर अशा वेळी पोलिसांसमोर ही समस्या असते. मग ते प्रत्येकाला प्रश्न विचारतात, त्याच्याशी निगडीत असलेल्या, त्याच्या जवळ असलेल्या, त्याच्या आसपास असलेल्या, त्याला कनेक्टेड असलेल्या किंवा रिलेटेड असलेल्या प्रत्येक गोष्टींचा ते विचार करतात. म्हणजे तो एक त्यांच्यासमोर पर्याय असतो समस्या परिहारासाठी. मग त्यातला पर्याय कोणता आहे नेमका, की कुणी खून केला असेल किंवा कुणी मारामारी केली असेल हे शोधायचं असेल तर प्रत्येक पर्याय हा त्यांना न्याहाळून पाहावा लागतो, अभ्यासावा लागतो. तसंच आहे आपल्या विचार प्रक्रियेचं सुद्धा. जेव्हा आपल्यासमोर एखादी समस्या निर्माण होते तेव्हा निरनिराळे उपाय शोधले जातात. त्यातले काही प्रभावी ठरतात तर काही निष्फळ ठरतात. समस्येचं निराकरण करण्याच्या या पायरीवर आपण त्या समस्येचे निराकरण करू शकणाऱ्या सर्व संभाव्य उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणखीन एक उदाहरण घेतलं की तुमच्या लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीचा खूप त्रास होत असेल तर तो आराम करणे, संगीत ऐकणे, ध्यान धरणे, औषध घेणे, वेगवेगळ्या विचारांचा म्हणजे उपायांचा काय करेल, विचार करेल आणि त्या दृष्टीने उपाय शोधण्याचा प्रयत्न करेल. आराम केला आहे पण तरी फरक पडला नाही, संगीत ऐकलं आहे तरी फरक पडला नाही, ध्यान धरणे, एक एक ऑप्शन तो निवडून पाहिल आणि त्यानंतर त्यातला एखादा पर्याय तो काय करेल, नक्कीच निवडेल. तर या सगळ्या गोष्टी आपण छानपैकी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. तिसरा आणि महत्त्वाचा आहे एखादा पर्याय निवडणे. आता पहा, आपण बघितलं की पहिला पर्याय काय आहे, समस्या सोडवणे, बरोबर. म्हणजे समस्येची आपण व्यवस्थितरित्या मांडणी करणं किंवा ती समजून घेणं. दुसरा, ती समस्या सोडवण्यासाठी पर्यायी उपाय शोधणं. आणि तिसरा महत्त्वाचा, त्या पर्यायांपैकी एखादा योग्य पर्याय निवडणं. ही समस्या परिहाराची तिसरी पायरी आहे. यात आपण अनेक पर्यायातून एका तर्कनिष्ठ पर्यायाची निवड करतो. व्यक्तीची तर्कसंगत क्षमता त्याला समस्या अधिक वास्तविकतेने सोडवण्यास मदत करते. आलं लक्षात. उदाहरणार्थ, या आधी झालेल्या डोकेदुखीचा त्रास तुमच्या ध्यान धरल्यामुळं किंवा संगीत ऐकल्यामुळं, कुठलंही कारण धरा, तर कमी झाला आहे असं जर तुम्हाला वाटलं असेल, त्यावेळी तसा अनुभव आला असेल, तर जेव्हा तुमचं परत डोकं दुखेल तेव्हा तो पर्याय तुम्ही काय कराल, आठवाल आणि अरेच्या या गोष्टी केल्यामुळे मला छानपैकी माझी समस्या सुटली असं तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तोच पर्याय तुम्ही काय कराल, उपयोगी ठरवून घ्याल, उपयोगी असेल. शेवटी काय की त्या सगळ्या वेळी समस्या सोडवण्यासाठी त्या पर्यायाची काय केली जाईल, निवड केली जाईल. नंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणं. समस्या परिहार करण्यासाठी ही शेवटची पायरी आहे. यात आपण प्रत्यक्षात एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करतो आणि त्याद्वारा समस्येचे निराकरण करण्यात मदत झाली की नाही याचे मूल्यमापन करतो. समस्येचे अद्याप निराकरण न झाल्यास आपल्याला पुन्हा मागील पायऱ्यांवर जावे लागते आणि समस्या सोडवण्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते. थोडक्यात काय मुलांनो, की समस्या परिहारासाठी या 4 ऑप्शनचा, या 4 अवस्थेंचा आपण काय करतो, वापर करतो. 1. समस्या सोडवणे. 2. पर्यायी उपाय शोधणे. 3. एखादा पर्याय निवडणे. आणि 4. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतीही समस्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला
या अवस्थेत समस्या सोडवण्यासाठी छानपैकी हा मार्ग शोधता आला पाहिजे. या अवस्थेत आपण समस्या ओळखता आली पाहिजे, व्यवस्थित आपल्याला ती मांडता आली पाहिजे. त्यानंतर त्यावर उपाय शोधता आले पाहिजेत. पर्यायी उपाययोजना योग्य पद्धतीने जर आपल्याला सोडवता आले तर मग मात्र आपल्याला कोणतीही अडचण येत नाही. एखादा पर्याय निवडणं, पर्यायाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून तो प्रश्न सोडवणं, त्याचा पाठपुरावा करणं ही महत्त्वाची चौथी टप्पा आहे की जो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आलं लक्षात? म्हणजे समस्या सोडविणे, पर्यायी उपाय शोधणं, एखादा पर्याय निवडणं आणि प्रत्यक्ष पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणं म्हणजे काय आहे, समस्या परिहारातील महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. तर प्रश्न कसा येईल पहा मुलांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला असा प्रश्न येईल की विचारांचे प्रकार सांगा. आता आपण विचारांचे प्रकार किती म्हणालोत? 2 म्हणालोत, बरोबर. 1 समस्या परिहार आणि 2 सर्जनशील विचार. 1 समस्या परिहार, बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? समस्या ओळखणे, पर्यायी उपाय शोधणे, एखादा पर्याय निवडणे, पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. मग अशा पद्धतीनं आपण विचार करतो समस्या परिहार करताना आणि त्या अवस्थांचा वापर करून समस्या परिहार हा केला जाऊ शकतो. मग प्रश्न कसा येईल मुलांनो? समस्या परिहार म्हणजे काय ते सांगून समस्या परिहारातील पायऱ्या किंवा अवस्था किंवा टप्पे सांगा. अशावेळी तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवता आला पाहिजे, बरोबर. म्हणजे हे 4ही टप्पे तुम्हाला तिथे सांगता आले पाहिजेत. जे 4ही टप्पे जर तुम्ही व्यवस्थितरित्या सांगितले तर तुम्हाला कोणतीही अडचण येऊ शकणार नाही. हे सगळ्यांनी काय करायचं असेल? लक्षात ठेवायचं असेल. ठीक आहे. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या छानपैकी ते प्रश्न सोडवावेत आणि त्याच पद्धतीनं त्याचा अभ्यासही व्यवस्थितरित्या केला पाहिजे. ठीक आहे. मग तिथं आलेल्या सगळ्या ज्या काही तुम्हाला अडचणी येतील त्या तुम्ही विचारायला काहीही हरकत नाही. जिथे जिथे तुम्हाला कृती सोडवायला सांगितलेली असते तिथे तिथे योग्य पद्धतीनं काय करा? कृती सोडवा. जोपर्यंत तुम्ही त्या सगळ्या कृतींचा व्यवस्थित विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती व्यवस्थितरित्या जमूच शकणार नाही, हेही लक्षात घ्या, बरोबर. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे डोक्यात ठेवायचं आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सहजपणे जमता आल्या पाहिजेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं समस्या परिहाराच्या एकूण 4 पायऱ्या आपण पाहिल्या. समस्या सोडवणे, पर्यायी उपाय शोधणे, एखादा पर्याय निवडणे आणि पर्यायाची अंमलबजावणी करणे. या सगळ्या गोष्टी आपण इथे आज पाहिलेल्या आहेत. तर त्या पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या छानपैकी अभ्यासाच्या. ठीक आहे. ओके. का हो सर?